ठाणे म्हणून ठाणे मिळालीच पाहिजे, समान वेतन समान काम मिळालंच पाहिजे। हम सब राजवीर जवानांना कामावर घेतलंच पाहिजे, पीएफची आणि एसआयची रक्कम मिळालीच पाहिजे, विशेष भत्ता मिळालाच पाहिजे। हम सब श्रमिक जनता संघ ठाणे यांच्या वतीने कंत्राटी कामगार यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। 13 ऑगस्टपासून हा साखळी उपोषण सुरू आहे। त्यांच्या अशा काही मागण्या आहेत ज्या खरंच कंत्राटदारांनी पूर्ण केल्या पाहिजेत। गेली अनेक वर्ष हे लोक काम करतात पण ह्यांच्या मागण्याला कोणी यांना दाद देत नाही आहे। त्या संदर्भात आपण त्यांचे जे कर्मचाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सविस्तर आपण चर्चा करूया। माझं नाव दीनानाथ देसले। बरं, आपण ह्या उपोषणाला किती दिवस बसला तिकडे? मी काल 9 वाजल्यापासून म्हणजे 13 ऑगस्ट 9 वाजल्यापासून आमचं उपोषण चालू झालं आहे। साखळी उपोषण आहे। इकडे आतमध्ये काम चालू आहे। रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही काम बंद केलेलं नाही आहे। आमच्या 4 प्रतिनिधी इथं रोज साखळी उपोषणासाठी बसतात आणि आतमध्ये बाकी उर्वरित कर्मचारी काम चालू आहे। कुठल्याही प्रकारची रुग्णांची गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे। आमच्या या मागण्या आहेत, आमच्या स्वतःच्या नसून या न्यायालयाच्या मागण्या आहेत। न्यायालयाने आम्हाला किमान वेतन देण्यात यावं, त्वरित लागू करावा असं 11 जूनला आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाची पालन करावे, पूर्तता करावी अशी आमची आग्रही मागणी आहे। बाकी या 5 वर्षामध्ये त्या संबंधित ठेकेदारांनी आमची वाढीव जे पगार आहे म्हणजे पगारामधला जो फरक आहे तो फरकाची रक्कम आम्हाला त्वरित अदा करावी। आम्हाला किमान वेतन त्वरित लागू करावं। आमच्या एका कर्मचाऱ्याला अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या घरी बसवलेलं आहे, त्याला त्वरित कामावर घ्यावं अशी त्याबद्दल पण आमच्या न्यायालयामध्ये आमची मागणी केलेली होती। त्या मागणीचा पण आम्हाला न्यायालयाकडून निकाल मिळालेला आहे का त्या कामगाराला लगेच त्वरित कामावर रुजू करून घ्या। या सगळ्या आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही इथं आज साखळी उपोषण चालू केलेलं आहे कालपासून 13 ऑगस्टपासून। परंतु प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित पोलीस प्रशासन किंवा आणखी महाराष्ट्र शासन संबंधित विषयावर काही दखल घेत नाही किंवा ते त्यांच्या मगरुरीमध्येच वागत आहेत। त्यांनी परस्पर ठेकेदाराशी काही त्यांचे आपापसात आर्थिक व्यवहार आहेत, त्या व्यवहारांमध्ये ते गुरफटलेले आहेत। त्या कारणास्तव ते कामगारांच्या मूळ प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, हा आमचा आरोप आहे। त्यांनी त्वरित न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखावा आणि आमचं किमान वेतन त्वरित लागू करावं ही आमची आग्रही मागणी आहे। आमच्या कामगारांना, आमच्या गरीब कामगारांना न्याय द्यावा। आमचे हे कामगार गेली 16 वर्षी तर कंत्राटी तत्वावर रुग्णसेवा करत आहेत, त्यांना किमान वेतनही मिळत नाही। ही एकदम म्हणजे खूप लांछनाचं बाब आहे। त्यातल्या त्यात आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची अवस्था असल्यानंतर पुढचे न बोलणार का बरे? बरं, तुमचे एकूण कर्मचारी किती आहेत? आमचे एकूण कर्मचारी 90 आहेत। जेव्हा कंत्राटी पद्धत चालू करण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडे त्यांचे परमनंट कर्मचारी 190 होते। त्या 190 कर्मचाऱ्यांचं काम आज 90 कामगारांकडून करून घेतलं जात आहे। म्हणजेच प्रशासनाला काय म्हणायचे की 190 जे परमनंट कर्मचारी असतात ती माणसं आहेत आणि फक्त 90 कर्मचारी आहेत त्या मशीन आहेत किंवा ती जनावर आहेत। त्या 190 कर्मचाऱ्यांचं कमीत कमी किमान त्यांना वेतन शासकीय पद्धतीनुसार त्यांना आज 50 ते 60 हजार रुपये असतं आहे आणि कंत्राटी पद्धतीने काम करून घेण्यासाठी एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याला फक्त 8.5 रुपये पगार दिला पाहिजे अशी प्रशासनाची आणि शासनाची जर भूमिका असेल तर ही निंदनीय बाब आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। बरं, ही जी रक्कम तुम्ही थकबाकी आहे तुमचा एका तुम्ही म्हटलं भत्ता आमचा शिल्लक आहे, याची साधारण तरी किती रक्कम होईल? ते साधारण एका कर्मचाऱ्याचं 1 लाख ते 1.5 लाखच्या आसपास होईल। किती वर्षापासून बाकी थकबाकी? 5 वर्षापासून बाकी। बरं, या संदर्भात तुम्ही कुणाशी संपर्क साधला होता का? या संदर्भात आम्ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांना मागच्या वर्षी निरंजन डावखरे साहेबांनी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही किमान वेतन कर्मचाऱ्यांना लागू कराल का? ही 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। ती 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एखाद्या आरोग्यमंत्र्यांना जर अधिवेशनामध्ये विचारलेल्या प्रश्नाबद्दल जर गांभीर्याने घेत नसेल तर या शासनाचं करायचं काय?
बरं. म्हणजे शासन कामगारांच्या बाबतीत किती गंभीर आहे. म्हणजे एकंदरीत पाहता शासनाने बी तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शासनाने दुर्लक्ष केलेलं बरं, आहे. हे त्यांची contract- आमच्याकडे बघण्याची दृष्टिकोन असाच आहे का ही जनावर आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले नाव सांगू शकाल तुम्ही? हे कॉन्ट्रॅक्ट मागील 4-5 वर्षापासून लोकराज्य संस्था पुण्याची आहे ती संस्था. कोण आहे आणि त्याचे मालक कोण आहेत? त्याचे मालक विजय कांबळे म्हणून आहेत. बरं. ते खूप म्हणजे कामगारांशी निष्ठुरपणे वागतायत. कुठल्याही प्रकारची कामगारांची त्यांना काही देणं घेणं पडलेलं नाही. त्यांचं आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कुठल्या प्रकारचे संबंध आहेत काय आहेत त्यांना वारंवार त्यांना मुदतवाढ कुठल्या तत्वावर मिळत आहे, त्यांची कुठल्या मंत्र्यांशी लागेबांधे आहेत त्याचं आम्हाला आज हाच प्रश्न मनात पडलेला आहे की एवढा डिफॉल्टर ठेकेदार त्याला वारंवार प्रशासन मुदतवाढ देत आहे. त्याच्यावर बरं. कामगार आयुक्तांकडून 4 गुन्हे दाखल आहेत. अच्छा. हा पोलिसांमध्ये 4 गुन्हे दाखल आहेत. कुठल्या त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत? ठाणे महानगरपालिका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. कामगार आयुक्ताकडून कामगार कायद्यावर संबंधित किंवा कामगारांकडून जे अन्याय अत्याचार केले त्या संबंधात. या संदर्भात तुम्ही शिंदे साहेबांशी काय तुमचं बोलणं झालं होतं? शिंदे साहेबांकडे आमच्याकडे खूप पाठपुरावा केला, खूप पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. बरं. काही तुमचं मत काय की तुमचा एवढा दिवसाचा पगार बाकी आहे, बाकी आहे आणि प्रशासन जे तुम्हाला दुर्लक्ष करत आहे याचा नक्की तुम्हाला कुठे ना कुठे परिणाम झाला असेलच? झालेला आहे. आम्हाला खूप असं म्हणजे वागणूक देतात की जसं काय आम्ही जनावरच आहे. काम करा हे करा तरी पण ते लोक आम्हाला PFचा पैसा कापला जातो. तो पैसा जातो कुठे? आमचा पगार येतो. जी बाई कामावर नसताना तिची हजेरी लागल्या जाते तिचा पगार नसतो, तोही सुद्धा आम्हाला वेळेवर नसतो आणि 2 बायकांचे काम एका बाईला करायला लागतं. ही बाब तुम्ही जे PF तुमचा कापला जातो हजेरी नाही लागत ही तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगितलं होतं? सांगितलं काय आम्ही. होते ते?